नमस्कार शेतकरी मित्रांनो, नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे आणि दिलासादायक असे अपडेट आहे. या संदर्भात आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने जी.आर. काढण्यात आलेला आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत सहकारी कृषी पतसंस्थेकडून पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची प्रतिवर्ष 30 जूनपर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यात येत असते. तर तसेच राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व खाजगी बँकेकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही ही योजना लागू असते. तर या नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी 108 कोटी रुपये निधीचे वितरण करण्याचा जी.आर. निर्गमित करून या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे. तेव्हा मित्रांनो, शासन निर्णय काय आहे तर ते पहा. सन 2023-24 या वर्षात तर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत अर्थसहाय्य 3,60,00,000 रुपये अर्थसंकल्पित तरतूद असून त्यापैकी 36 लाख एवढ्या निधीचे वितरण मागील शासन निर्णयान्वये करण्यात आलेले आहे. तर आता नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेने 108 कोटी एवढ्या निधीचे वितरण करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. तर अशा प्रकारे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते तर त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण असा जी.आर. निर्गमित करण्यात आला आहे. मित्रांनो, या योजनेचे तुम्ही जर नियमित कर्जदार असाल आणि तुमच्याकडून व्याजाची रक्कम घेतली असेल किंवा व्याजाची रक्कम मिळाली नाही अशा प्रकारची तुमची एखादी तक्रार असेल तर तुम्ही तुमच्या उपनिबंधक कार्यालयामध्ये जाऊन या संदर्भात तक्रार करू शकता किंवा बँकेकडे सुद्धा याबाबतची चौकशी करू शकता. तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.